ओम नमो भगवते वासुदेवाय। यस्य हस्तौ च पादौ च मनश्चैव सुसंयतं दानं तपश्च कीर्तिश्च सतीर्थ फलमश्नुते। ज्याचे हात पाय आणि मन हे स्वाधीन आहे, संयत आहे आणि दान तप कीर्ती हे सुद्धा जो योग्य प्रकारे सांभाळतो त्याला तीर्थयात्रेचं फळ मिळतं, असं एक वचन आहे. आणि तीर्थयात्रा एवढ्यासाठीच करायची की अयोध्या, मथुरा, वृंदावन, काशी इत्यादी ठिकाणी गेल्यानंतर भगवंताचं स्मरण करून ती ठिकाणं देतात. आणि एकादशी, जन्माष्टमी, रामनवमी इत्यादी तिथींचा जो काळ आहे त्या काळात त्या त्या क्षेत्रांमध्ये गेल्यानंतर ती स्मृती अधिक घट्ट होते, पक्की होते. तेव्हा अशा पवित्र काळात आणि पवित्र क्षेत्रामध्ये जर आपण भगवत चिंतन केलं, भगवत नामस्मरण केलं तर आपलं चित्त सदैव शुद्ध राहतं. विदुर आपला मागचा तो क्षोभ विसरून ह्या कारणानंच तीर्थयात्रेला बाहेर पडले होते. आणि अशी तीर्थयात्रा करत करत जेव्हा ते यमुनेच्या तीरावर आले तेव्हा तिथे त्यांना परमभागवत अशा उद्धवांची भेट घेता आली. वृष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य दयित सखा शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धवो बुद्धिसत्तमः असं श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंधाच्या पूर्वार्धात 46व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच व्यास म्हणतात. हे जे उद्धव होते हे अतिशय शांत स्वभावाचे होते. भगवान श्रीकृष्णांचे प्रख्यात सेवक होते आणि पूर्व काळात पूर्वजन्मामध्ये बृहस्पतींचे शिष्य राहिलेले होते. भगवंताचा दयिता म्हटलाय, अत्यंत आवडता सखा आहे आणि शिष्य सुद्धा आहे असे उद्धव आहेत. आणि वृष्णी कुळामधला श्रेष्ठ पुरुष असे ते होते. अत्यंत बुद्धिमान ते होते. अशा ह्या उद्धवांची भेट झाल्यानंतर विदुरांनी त्यांना अत्यंतिक प्रेमानं प्रगाढ असं आलिंगन दिलं आणि त्यांच्याकडे आपलं जे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण आणि भगवंताचे आश्रित त्यांचे जे काही स्वजन होते त्यांच्याबद्दल खुशाली विचारली. सगळे ठीक आहेत ना, खुशाल आहेत ना, कुशल आहेत ना असं विचारलं. आणि ते विचारताना विदुरजी उद्धवांबरोबर संवाद प्रस्थापित करायला लागले. ते म्हणाले, उद्धवजी, पुराण पुरुष बलराम आणि भगवान श्रीकृष्ण ह्यांनी आपल्या नाभिकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवांच्या प्रार्थनेमुळं या जगामध्ये अवतार घेतला. पृथ्वीवरचा दुष्टांचा भार उतरवण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मानव रूपात या पृथ्वीवर आले. आता त्यांचं कार्य सगळं पूर्ण झालं असेल, पृथ्वीवरचा भार उतरवला असेल, आता ते सगळ्यांना आनंद देत असतील ना. आणि आता ते वसुदेवांच्या घरी अत्यंत खुशालीने राहत आहेत ना असं त्याने विचारलं. पुढे त्यांनी एकेकाची नावं घेत घेत जातीने चौकशी करायला सुरुवात केली. आम्ही म्हणाले कुरुवंशी आहोत आणि भगवान श्रीकृष्णांचे वडील वसुदेव हे यदुवंशी आहेत. पण तरी सुद्धा या दोन्ही कुळांमध्ये अत्यंत स्नेहाचे सलोख्याचे संबंध होते. आम्हा कुरुवंशांना यदुवंशी वसुदेव अत्यंत आदरार्ह वाटायचे. ते आमचे जवळचे सुहृद होते. आता ते वसुदेव आपल्या सगळ्या कुंती इत्यादी बहिणींची
वडिलांप्रमाणे काळजी घेतात ना, त्यांना आपल्या बहिणींना जे काही हवं आहे ते सगळं ते पुरवत आहेत ना, त्या बहिणी त्यांच्या संबंधामुळं आनंदित आहेत ना. उद्धव मला सांगा की यादवांचा सेनापती जो वीरवर प्रद्युम्न, तो आनंदात आहे की नाही? हा प्रद्युम्न पूर्वजन्मी कामदेव होता आणि देवी रुक्मिणीने ब्राह्मणांची आराधना करून भगवंतांकडनं एका वराद्वारे त्यांना प्राप्त केलेलं होतं. ते प्रद्युम्न खुशाल आहेत ना, ठीक आहेत ना. सातवत, वृष्णी, भोज आणि दाशार्ह वंशी यादवांचे अधिपती असलेले महाराज उग्रसेन, तेही खुशाल आहेत ना, तेही आनंदात आहेत ना, ते स्वस्थ आहेत ना. कारण त्यांनी तर त्या कंसाच्या प्रभावामुळं आपल्याला केव्हा तरी राज्य कारभार करायला मिळेल याबद्दलची आशाच सोडलेली होती. पण कमाल नयन अशा भगवान श्रीकृष्णाने पुन्हा त्यांना राजसिंहासनावर बसवलं. कंसाचा वध केल्यानंतर आता ते आनंदात आहेत ना, प्रसन्न आहेत ना. पुढे उद्धवांची बोलताना विदुर म्हणाले, आपण खरोखर सौम्य प्रकृतीचे आहात. भगवान श्रीकृष्णांच्या सगळ्या रथींमध्ये अग्रगण्य असा जो जांबवान नावाचा त्यांचा पुत्र आहे, तो खुशाल आहे ना, तो छान आहे ना. ह्या सांबाच्या बाबतीत सुद्धा म्हणाले, असं सांगितलं जातं की हे पार्वतीच्या गर्भात धारण केले गेलेले पूर्वीचे स्वामी कार्तिक आहे. या जन्मात ते सांब म्हणून जांबवतीला मिळाले. पण त्यासाठी सुद्धा जांबवतीला अनेक प्रकारची व्रत करावी लागली. अर्जुनाकडनं रहस्ययुक्त अशी धनुर्विद्या ज्यांनी घेतली ते सात्यकी आता कसे आहेत? छान आहेत ना, खुशाल आहेत ना. सात्यकींना भगवान श्रीकृष्णांची इतकी सेवा करायला मिळाली आणि ती सुद्धा अनायास, की अत्यंत उच्च पदावर पोहोचलेली महात्मा मंडळी सुद्धा असं स्थान पटकावू शकत नाही. मोठमोठ्याल्या योग्यांना सुद्धा दुर्लभ असलेलं जे स्थान आहे, जी स्थिती आहे, ती या भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमुळे या सात्यकींना मिळाले. ते कसे आहेत? पुढे ते विचारायला लागले की भगवंतांना शरण आलेले निर्मळ अंतःकरणाचे आणि बुद्धिमान असलेले अक्रूर हे सुद्धा चांगले आहेत ना. त्यांचं कसं काय चाललंय? जे अक्रूर भगवान श्रीकृष्णांच्या चरणांच्या चिन्हाने अंकित झालेल्या व्रजाच्या मार्गावर अत्यंत प्रेमानं आणि भक्तीनं लोळायला लागले होते. कंसाने जेव्हा अक्रूरांना व्रजामध्ये पाठवलं भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांना मथुरेत घेऊन येण्यासाठी, हा जणू आपल्यावर अनुग्रहच झालाय भगवंताचा असं समजून अक्रूर आपला रथ घेऊन निघाले. आणि जेव्हा ते व्रजामध्ये आले तेव्हा भगवंताच्या चरणचिन्हांनी अंकित झालेली जी व्रजातली धुली आहे त्याच्यावर अक्षरशः त्यांनी लोळण घेतली भक्तीनं, प्रेमानं. तेव्हा असे अक्रूर चांगले आहेत ना, खुशाल आहेत ना. भोजवंशी देवकाची पुत्री देवकी, ती सुद्धा खुशाल आहे ना, की जी देवमाता आदितीच्या सारखीच साक्षात भगवान विष्णूंची माता आहे.
कारण देवकीच्याच पोटी भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. ज्याप्रमाणे वेदत्रयी यज्ञविस्तार रूपी अर्थाला आपल्या मंत्रांमध्ये धारण करून राहते, त्याच प्रकारे ह्या देवकी मातेनं भगवान श्रीकृष्णांना आपल्या गर्भामध्ये धारण केलं होतं. आता त्या देवकी माता कशा आहेत? आनंदात असतील ना? सगळ्या भक्तांची कामना पूर्ण करणारे भगवान अनिरुद्ध तेही सुखात आहेत ना? ते तर सगळ्या शास्त्रांचं वेदांचं अधिकरण आणि अंतःकरण चतुष्टयाचा चौथा जो अंश मन, त्याचे अधिष्ठाता असे मानले जातात. चित्त, अहंकार, बुद्धी आणि मन हे अंतःकरणाचे 4 अंश आहेत. आणि ह्या प्रत्येकाचे अधिष्ठाता क्रमशः वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध आहेत. तेव्हा मनाचा अधिष्ठाता असलेले अनिरुद्ध आता खुशाल आहेत ना? अशी प्रत्येकाची विदुरजींनी उद्धवांकडे चौकशी केली. पुढे काय काय गप्पा गोष्टी झाल्या विदुरजी आणि उद्धवांमध्ये पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.